दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि आता शूल पाणेश्वराच्या मंदिरात आम्ही चाललो आहे. खूप असं भयंकर उन्हाचा उकाडा आहे. सर्व मंडळी पाठीमागून येतात, काही पुढं चाललेत आणि खूप सुंदर पूल आहे. परिसर पण खूप सुंदर छान आहे. तर तुम्हाला आता शूल पाणेश्वराचं मंदिर दाखवते पहा. तुम्ही देवता ते बजार देव तुम्हा तुष्ट येईल ऐशी परस्परे घडेल प्रीती दे. माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे त्यांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीची 4थ्या अध्यायातील ओवी आहे. भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना तुम्ही देवता ते बजार, तुम्ही जर देवाला भजला तर काय परिणाम होईल? देव तुम्हा तुष्ट येईल, तर देव तुमच्यावरती संतुष्ट होईल. आणि मग पुढे ऐशी परस्परे घडेल प्रीती दे. म्हणजे तुम्ही देवाचं भजन करणं, देवाची उपासना करणं आणि देवाने तुमच्यावरती संतुष्ट होणं, असं त्यावेळेला एकमेकाबद्दल प्रेमभाव निर्माण होईल. मग त्या देव भक्ताच्या प्रेमाचं काय वर्णन करावं, अशा आशयात ही ओवी आहे. भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने, सर्व सद्गुरुदेवांच्या कृपाशीर्वादाने, आदरणीय हरिभक्तीपरायण गैनीनाथजी महाराज आढाव, आदरणीय दत्तात्रेयजी महाराज उलट, आपण सर्व वारकरी वैष्णव नर्मदा मैयाची परिक्रमा करण्याकरता 1 तारखेला आपण प्रस्थान केलेलं आहे. आणि परिक्रमा करत असताना काल आपण ओंकारेश्वर या ठिकाणी मैयाचं स्नान करू, तिथे विधिवत संकल्प करून पूजा करून परिक्रमेचा आपण काय केलेला आरंभ केलेला आहे. आपण आज राजघाट बडवानी या ठिकाणी सुंदर मैयाचं स्नान आणि खूप सुंदर नर्मदा अष्टक, नर्मदा मैयाची पूजा आणि आरती असा सुंदर आनंद आपण घेतलेला आहे. दुसरी गोष्ट, दिवसभरही सत्संग चालूच आहे. अभंगाच्या माध्यमातून असेल, भजनाच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या संकीर्तनाच्या माध्यमातून असेल, अशी गोड आपली परिक्रमा चालू आहे. ज्ञानेश्वरीचं वर्णन करत असताना ज्ञानोबाऱ्यांच्याच ज्ञानेश्वरीची एक ओवी अशी, जो मने काया वाचा जो सेवक होईल येचा, तो साम्राज्य स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती. म्हणजे जो मनाने, कायेने आणि वाचेने जो ज्ञानेश्वरीची सेवा करेल, गीतेची सेवा करेल, किंवा जो कोणतीही आध्यात्मिक सेवा करेल, शरीराने केलेली सेवा, वाचेने केलेली सेवा आणि मनाने केलेली सेवा ही आपल्याला स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करून ठेवतो. आता ही परिक्रमा अशीच आहे. या परिक्रमेमध्ये आपली कायेची सेवा घडते, शरीराच्या, या परिक्रमेमध्ये वाचेची सेवा घडते, संकीर्तनाच्या द्वारा, भजनाच्या द्वारा, अभंगाच्या द्वारा, आणि या परिक्रमेमध्ये मनाने सेवा घडते. कारण आपण सर्व जे काही करतो ते अगदी मनापासून करतो, अंतःकरणापासून करतो, शुद्ध अंतःकरणाने आपली चाललेली ही सेवा. तुकोबारा म्हणतात, करावी ती पूजा मनेची उत्तम, मनाने केलेली पूजा भगवंताला प्राप्त होतो. म्हणून आपली इथे कायिक सेवा पण चालू आहे, वाचिक सेवा पण चालू आहे आणि मानसिक सेवा पण चालू आहे. अशा या तीनही प्रकारचं तप या मैयाच्या परिक्रमेमध्ये आता आपल्याला घडणार आहे, आपल्याकडून सहज होणार आहे. ती मैयाचीच कृपा आहे, ती मैयाचीच इच्छा आहे. या परिक्रमेला येण्यासाठी खूप अनंत जन्माचं पुण्य लागतं.
अनंत जन्माचं. 15 दिवसाचा घराचा त्याग करणं आणि 15 दिवस या मैयाच्या असलेल्या परिक्रमेमध्ये चालणं हे एका जन्मातल्या पुण्याचं फल नाही, अनंत जन्माचं पुण्य. एकदा भगवंतावरती प्रेम जडणं, भगवंताची आवड निर्माण होणं याच्याकरता पुण्यच लागतं. आपण रोज हरिपाठाचा आरंभ करत असताना म्हणतो बहुधा सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी. या म्हणून पदाचं चिंतन करा, मग लक्षात येईल. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणूनच विठ्ठलावरती प्रेम जडलं, विठ्ठलाची आवड निर्माण झाली. कशाने झाली? बहुधा सुकृताची जोडी, म्हणून अनंत जन्माचं सुकृत पदरामध्ये होत आहे, म्हणून विठ्ठलाची आवड निर्माण झाली. विठ्ठलावरती प्रेम जडलं, देवावरती प्रेम जडलं. जगाचा विचार केला तर जगातली अनेक माणसं प्रेम करतात, प्रेम करत नाही असा माणूस नाही. पण प्रेमाचे विषय भिन्न आहे सर्वांचे. कुणी आईवर प्रेम करते, कुणी बापावर प्रेम करते, कुणी प्राण्यावर करते, कुणी वृक्षावर करते, कुणी संपत्तीवर प्रेम करते, तो कोणी निसर्गावरती प्रेम करते, कुणी देशावर प्रेम करते, कुणी धर्मावर प्रेम करते. आणि या सर्वातून सुटले तर शरीरावर प्रेम करणारे सारेच आहेत. पण देवावर प्रेम करणाऱ्याचा जर विचार केला तर काही अंशी माणसं आहेत की ते देवावर प्रेम करतात. देवावर किती लोक प्रेम करतात आणि करत असेल तर किती टक्के करतात? आपल्या प्रेमात वाटेकरी काय कमी आहे का? आणि देवावर प्रेम जडणं हे अनंत जन्माचं पुण्य असल्याशिवाय देवावर प्रेम निर्माण होत नाही, देवाची आवड निर्माण होत नाही. खूप जन्माचं पुण्य लागतं महाराज देवावर प्रेम करण्यासाठी. आणि आपलं काहीतरी ते पुण्य असेल म्हणून आपल्याला देवाची आवड निर्माण झाली, म्हणून परमार्थाची आवड निर्माण झाली. आपल्याला भक्ती, परमार्थ, अध्यात्म याचा संग करावा असा वाटतो. आपण साधू संतांच्या संगतीमध्ये राहावंसं वाटतं, त्यांची वचनं आपल्याला ऐकायला मिळतात, आपल्याला ऐकावी वाटतात. हे आपलं अनंत जन्माचं पुण्य आहे. म्हणून अशाच भगवंतावरती प्रेम आपलं झाल्या कारणाने, ती भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये प्रकट झाल्या कारणाने आपण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून परमार्थ करत आहोत, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून देवाच्या जवळ आहोत, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून देवाच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न आपला चालूच आहे. हो, कुणी भजनाच्या माध्यमातून जाते, कुणी पूजेच्या माध्यमातून जाते, कुणी ध्यानाच्या माध्यमातून जाते, कुणी दानाच्या माध्यमातून जाते, कुणी यज्ञाधिकांच्या माध्यमातून जात असेल, कुणी सेवेच्या माध्यमातून जातो. तसं देवाजवळ जाण्याचा हा सर्वात उत्तम मार्ग आहे, सेवा. भजनाने केली आपण देवाच्या जवळ जाऊ माहिती नाही, ज्ञानाने केली देवाच्या जवळ जाऊ माहिती नाही, कर्म मार्गाने केली देवाच्या जवळ जाऊ आपण माहिती नाही, योगाने केली देवाच्या जवळ जाऊ हे माहिती नाही, सेवेने मात्र देवाच्या जवळ जाता येईल. नर्मदे हर. शूलपाणीच्या जंगलामध्ये आम्ही थांबलेलो आहोत थोडा वेळ आणि माझ्याबरोबर आहे छोटीशी परिक्रमावासी गायत्री. आणि आता महाराजांनी छान असं इथं प्रवचन सांगितलंय शूलपाणीच्या जंगलामध्ये. तर पहा, पूर्ण असे आंब्याचे झाडं आहेत इथं आणि आम्ही मस्त असं सरबत पण घेतलंय, आहे का नाही? लिंबू सरबत आहे का नाही मावशी? कसं झालं प्रवचन? एकदम भारी सांगितलं, हा, छान सांगितलं ना, माहिती सांगितली. हा. तर गाडी गरम झाली होती त्यामुळे थांबलो होतो. आणि ही छोटीशी परिक्रमावासी पण आमच्या बरोबर आहे, गायत्री, आहे का नाही? तर मस्त असं आता निघालोय आम्ही, गाडी पण गार झाली. तर चला, नर्मदे हर. नर्मदे हर.